मित्रांनो, सर्वात मोठी बातमी, जंतर मंतरवरील आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हलवल्यानंतर अभिजित दिपके यांनी आजपासून उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर राजकीय वातावरण आणखीन तापलं आहे. पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, सलग 21 दिवस जंतर मंतरवर उपोषण करणारे शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आज रुग्णालयात दाखल केले. यावेळी जंतर मंतरवर मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळाले. पण दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना जबरदस्तीने नेल्याचा आरोप सीजेपी यांनी केलाय. पण सोनम वांगचुक यांच्यानंतर आता सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. सोनम वांगचुक यांच्यानंतर आपणही उपोषणात सामील होणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं. उपोषणाची घोषणा करताना अभिजित दिपके यांनी देशातील सर्वांना आपापल्या शहरामध्ये शांततापूर्व आंदोलन करण्याचे आवाहन केले. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार आज सकाळी 7:30च्या सुमारास जंतर मंतरवरील पोलिसांनी मंचासमोरील सुरक्षा जाळी तोडून मंचावर प्रवेश केला. सोनम वांगचुक यांना पोलिसांच्या एका पथकाने जबरदस्तीने उचलून नेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला. पण वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर मंतरवरील लोकांची संख्या वाढू लागली आहे. आंदोलक हातात तिरंगा घेऊन दाखल होत आहेत. आणि बरोबरच यापूर्वी जेव्हा सोनम वांगचुक उपोषण सुरू असतानाच अभिजित दिपके म्हणाले होते की मी उपाशी राहू शकत नाही, मला मायग्रेनचा त्रास असल्याचं, आपण खूप वेळा उपाशी राहू शकत नाही, त्यामुळे आपण उपोषण करत नसल्याचं त्यांनी सांगितलं. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आजपासून उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सर्वांना आपापल्या शहरामध्ये आणि गावामध्ये शांततापूर्व आंदोलने करण्याचे आवाहन केले आहे. नियोजित संसदीय मोर्चे 20 जुलै रोजी होणार असल्याचं दिपके यांनी सांगितलंय. सोनम वांगचुक हे विद्यार्थी संघटनेच्या इतर अनेक सदस्यासह 28 जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणावर होते. या काळात पोलिसांनी 21 दिवस सुरक्षा पसरवली होती. मात्र शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांचे जवान अचानक मंचावर चढले. मंचावरून सर्वांना हटवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना खाली उतरून रुग्णालयात नेले. उच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेमुळे जंतर मंतरवर आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप उसळला होता. आंदोलकांनी दिल्ली पोलिसांवर अनेक गंभीर आरोपही केले. तर मित्रांनो, या प्रकरणातील प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.